आज सिनियर मुलांची हॉकीची मॅच होती आणि योगायोगाने आज नेमकी ऑलिम्पिक दिवस होता. आजच्या दिवशी फक्त जरा थोडं चार्ज राहून खेळलं पाहिजे, बाकी काही नाही. जरा आणि बाकी काही नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस शिंदे. तर प्रत्येक जणांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमची मॅच आहे परत, मग आम्ही चाललेलो आहे आता. बघू तिथं आम्हाला जास्त शॉट्स नाही घेता येणार, कारण की जरा थोडा नाही का विषय मॅचला चाललं, मॅच खेळणार आणि येणार. चॅलेंज पण कंप्लीट करणार सकाळचं झाले की ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, बघू काय होते. जसं तुम्हाला माहिती त्यांच्या भावाने 360 ब्लॉगिंग चॅलेंज घेतलं, त्याचं तुमचं 100% पूर्ण करणार आहे. चला निघालो आता आम्ही शाळेवरती जातो पहिलं आणि तिथून गेल्यानंतर कसं काय होतं. 5 मिनिटातच शाळेवरती पोचतो आम्ही, 2च मिनिटात म्हटलं तरी चालेल. आणि हे आमचा आथ्या पण येणार आहे. मेन म्हणजे हे की त्याला जरा भेटायला भेटतं आम्हाला, म्हणजे त्याला आम्ही भेटू वगैरे मस्तपैकी. आणि कसा विषय राहील की तो पण जरा थोडा रिफ्रेश होईल नाही का, म्हणजे त्याला खूप जरा तिथं नाही का पोरं ओळखीचं नाही, कोण नाही. तो येईल मॅच वगैरे खेळून. त्याच्या पुढच्या संडेला त्याचा बड्डे ॲडव्हान्समध्ये, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बघू पुढच्या संडेला जर मॅच असेल तर मग वेल अँड बेस्ट. बघू आता काय होते. अथर्व आलेला, द मॅन द मिथ द माही इज हिअर. आता शेवटी भेटला म्हणलेला. बघू जरा हे आता भेटू आपण जरा सांग. आता मस्तपैकी जोरदार पाऊस येतं. आता आम्हाला जायचं पावसामध्ये भिजत जातो. पावसातच खेळलो मी, पण मी फुल तयारीमध्ये आलो होतो म्हणून काही विषय नव्हता. पण मग आता निघालो, जातो इथून. आता डायरेक्ट नारेगावला परत केस वगैरे कापायचे तुझ्या कॉलेजमध्ये. मग बघू खेळलो आम्ही मॅच. म्हणजे जरा थोडं खेळलो, चांगली खेळलो लीगच्या मॅचेस. ओपन ग्रुप असतं ना, ऑलिम्पिकच्या आधीचे जी तुम्ही व्हिडिओ बघितली त्याच्यातले आपले इंडियाचे प्लेयर होते, विक्रम पिल्ले म्हणा, हे ते असे एकदम. त्यामुळे म्हणजे ते जे ऑरेंज कलरचे जर्सी आले होते ना, ते सगळे आपले इंडियाचे प्लेयर होते जे त्यांच्या टायमामध्ये ऑलिम्पिक खेळलेले. असं ते आता निघाले. मग आता आम्ही बघू का नाही का पहिल्यापेक्षा इम्प्रुव्हमेंट वगैरे झाली गेम मध्ये. पास नाही का गेम मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. प्लस मॅन टू मॅन खेळले सगळेजण. फक्त जरा थोडं चार्ज राहून खेळलं पाहिजे, बाकी काही नाही. जरा आणि स्टॅमिना फुल झाला पोरांचं, बाकी काही नाही. सांगते एवढं की आता फिटनेस वरती लक्ष द्या आणि थोडे स्किल्स वरती. आणि पासिंग गेम आहे, बाकी काही नाही. आणि प्लेअर घेऊन खेळा मेन म्हणजे, आणि मॅन टू मॅन खेळा, बाकी काहीच नाही. एवढं आज सिनियर मुलांची हॉकीची मॅच होती आणि योगायोगाने आज नेमकी ऑलिम्पिक दिवस होता. आजच्या दिवशी
टीमवर्क कसं असतं, कसं खेळलं पाहिजे, कसा बॉल पुढे नेला पाहिजे, कसा पास दिला पाहिजे, कशी मुवमेंट केली पाहिजे, कसं स्किल यूज केलं पाहिजे, कसा स्टॅमिना इन्क्रीज केला पाहिजे, हे शिकायला मिळालं. प्लस त्यांना आपल्या सिनियर टीमच्या मुलांची मॅच बघायला मिळाली. कोण कसं खेळते, कोण चांगलं खेळते, कोण खराब खेळलं, हे पण त्याला बघायला मिळालं. सायन्सचा उद्देश असा आहे की ह्या लहान मुलांना फ्युचर चांगला आहे, पण आता कंटिन्यू ग्राउंडवर आणि खेळताना थोडंसं असलं खेळणार असं लागतं वगैरे असं ह्या दोन्ही चालत असतात. त्यामधनं आपल्याला सावरून पुढे जायचे. त्यामुळे मुलांना फ्युचर चांगला असल्यामुळे मुलांनी थोडंसं मनला प्रॅक्टिस करणे आणि या बरोबर घरचाही अभ्यास व्यवस्थित करणे. त्यांची या मुळामध्ये तक्रार आली नाही पाहिजे की मुलं अभ्यास करत नाही, बरोबर की नाही? तक्रार आली पाहिजे का नाही आली पाहिजे? नाही ना. मग हॉकी चालू ठेवायची असं तुमच्यासाठी तर घरचा अभ्यास तुम्हाला दिलेल्या शाळेतला करायचा. अभ्यास कंप्लीट करून फ्री झाल्यानंतर तुम्ही काही करू शकता. तुमच्या घरचे तुम्हाला ओरडणार नाही. एकंदरीत मुलांचा आजचा ऑलिम्पिक दिवसाला जे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी स्टेडियम होतं त्या ठिकाणी जे त्यांना खेळायला मिळायचा अनुभव चांगला होता आणि सिनियर टीमची जी मुलं खेळली त्यांचाही खूप चांगला झाला. फक्त थोडंसं त्यांच्या स्टॅमिनामध्ये फरक पडला. अजून स्टॅमिना जर चांगला असला तर 100% ना, माझं म्हणणं आहे 100% नाही पण 70% तर तुम्ही त्यांना आणखी पाठवलेच आहे. म्हणजे जो मॅच मधला जो काउंटिंगचा डिफरन्स होता तो डिफरन्स कमी झाला असता. रिझल्ट काय असो, रिझल्ट नॉट अ पॉईंट किंवा तो उद्देश नाही. रिझल्ट आपला गेम कसा डेव्हलप करता येईल, पुढे कसा नेता येईल हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आपण सिनियर प्लेला खेळतोय, सब ज्युनियरला खेळतोय, ज्युनियरला पण खेळतोय. छोटे ज्युनियर तर सब ज्युनियर आहे. सब ज्युनियर छोटे दोन कार्ड आहेत, काही छोटे सब ज्युनियर छोटे, काही फार मोठे. आपण सगळ्यांना एकत्र घेऊन या गोष्टी करतोय, या ऍक्टिव्हिटीज करतोय. मुलांनी घरच्यांना त्रास देता प्रॅक्टिसला येणे, स्वतःच्या गोष्टी स्वतः आवरणे, घरच्यांना कमी त्रास देणे आणि दिलेला तुम्हाला जो डाएट आहे तो फॉलो करणे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आणि मुलं जेवण करत नाही. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करता तुमच्या कॅलरीज बरोबर होतात, तुमचे एफर्ट लागतात, तुमची एनर्जी वेस्ट होते. ती रिकवर होण्यासाठी तुम्हाला जेवण गरजेचं आहे. वेळच्या वेळी जेवले पाहिजे आणि थोडा वेळ मिळाला क्लासची थोडा आरामही केला पाहिजे. बरेचसे मुलं काय म्हणतात आम्हाला झोप येत नाही, आम्हाला झोप येत नाही. पण झोप येत नसेल तरी थोडाफार आराम केला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो, मेंदूला आराम मिळतो. एवढंच मी बोलतोय. आणि तुमचं फ्युचर ब्राईट आहे, चांगलं आहे, उज्ज्वल आहे आणि सर्वांना ऑलिम्पिक दिवसाच्या भरभरून शुभेच्छा. असंच खेळत राहा, हसत खेळत राहा, पुढे जा, एकमेकांना सहकार्य करा. धन्यवाद. मित्रांनो आम्ही आलो तिकडून आल्यानंतर मी केस पण वगैरे कापली ते मस्त जरा फ्रेश बघ ना स्टोरी बघ ना, बघितली आले बाई आपलं केस वगैरे कापले. आता मी जातो घरी. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.